तर नमस्कार मित्रांनो, 30 डेज ऑफ लाईफमध्ये असा माझा 14वा दिवस. तर आता आम्ही निघालो आमच्या मळ्यात. कारण आमच्या बाजूच्या काकांची गाय मेलेली. ती का बघण्यासाठी आम्ही मळ्यात गेलो. तर मळ्यात जाऊच्या आधी चप्पल काढू गोया, कारण चिखल तर खूप होतो. म्हणून चप्पल वगैरे काढला आणि आम्ही पुढे चालायला लागलो. तर पुढे येऊन बघतो तर काय, खरोखरच या दृश्य बघून कोणाच्याही डोळ्यात पाणी येत, आमच्या आईला. पण नियतीचं न्याय कोणाक चुकलेलं नाही आणि त्या दुःख त्या मालकाकच समजू शकतं. त्याच्यानंतर आम्ही त्या गायीक योग्य त्या ठिकाणी नेलो आणि त्याच्यानंतर अंत्यसंस्कारासाठी खड्डं खणूच होतो. मग सगळ्यांनी एकजुटीन मिळून तो खड्डं खणूक लागलो आणि त्याच्यानंतर त्या खड्ड्यातली माती काढायची होती. मग सगळ्यांनी एकजुटीन ती मातीही काढली आणि त्यानंतर योग्य तो संस्कार त्या गायीवरती केलो. देव तिच्या आत्म्याक शांती देव अशी प्रार्थना करून आम्ही फ्रेश होऊन कामाक जाऊन निघालो. पण कामाक जाता जाता हडे बघले तर ह्यो काहीतरी करू होतो. म्हटलं पुढे जाऊन बघूया. तर पुढे जाऊन बघते तर खिळे ठोकू होतो. खिळे ठोकला आणि आडवं करून टाकल्यान. त्यानंतर आम्ही चव्हाट्यावरून पोचलो. त्यानंतर नाश्ता करायचा होता म्हणून समोसा घेतलो, नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही परत जाऊन निघालो. पण परत जाऊच्या आधी लक्षात येईल कलर घेऊचे आहेत. मग कलर घेतले आणि परत आम्ही कामाक जाऊन निघालो. म्हणता म्हणता आम्ही येऊन पोचलो हायवेवरती आणि हायवेवरनं जात असताना हे आजोबा रिक्षेतल्या माणसाशी बोलत होते, जसे काय जत्रे गेली आहेत. त्यानंतर आम्ही कामाकडे जाऊन पोचलो, पण दुपार झालेली. म्हटलं दुपार झाली तर आता जेवण करूनच नंतर कामाक लागेल. मग जेवण करताना यांनी आपला आमलेट करून घेतल्यान. मग आमलेट वगैरे आम्ही तव्यावर भाजून घेतला मस्तपैकी आणि मग व्यवस्थित रगडला आणि परत कामाक लागलो आणि संध्याकाळी आम्ही घरात जाऊन निघालो. घरात जाता आता पावसानं जेर लावलं आणि म्हणून रेनकोट घातलो. तर रेनकोट घातल्यावर ह्यो गेलो. असले गाळी होते, 4-5 घातले तुम काय काय गोचे नाही. मग काय म्हणता म्हणता येऊन बसलो कुडाळात. कुडाळात येऊन बघतो तर काय हे एसटीची अशी अवस्था. काय बोलणार. पण ह्यो मोर मात्र गप बसलेलो. मी नजर काय फिरवत नाही, व्हायचं असो कॅमेरा फिरवायला गेले. तर येऊन पोचलो आम्ही कुडाळ स्कूलकडे. कुडाळ स्कूलकडे मुलांची कवायत चाललेली. त्यानंतर आम्ही पोस्टाजवळ पोचलो. ही नवीन एस टी कुडाळ आगारात दिलेली. त्यानंतर चव्हाट्यावरून नाश्ता केला. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.